गुड मॉर्निंग. आपण लेक्चर चालू करूया. मला वाटतं काय नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे, तर मी काय करतो, लेक्चर रेकॉर्ड करतो आणि तुम्हाला पाठवून देतो. तर आपण आता स्टार्ट करूया. तर आता आपण जो प्रॉब्लेम घेणार आहोत, आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम बघितले त्याच्यात फक्त आपला एकच अमाऊंटचा कॉलम होता. आता जो नवीन प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत त्या प्रॉब्लेममध्ये अजून एक कॉलम तुमचा ॲड होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला फॉर्मॅट जेव्हा बनवला त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की इकडे कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्ट असे दोन कॉलम असतात. तर आत्तापर्यंत आपण फक्त टोटल कॉस्ट म्हणजे अमाऊंटचा कॉलम बघितला. आता अमाऊंटच्या जोडीला आपण दुसरा कॉलम बनवतो. अमाऊंटच्या जोडीला आपण दुसरा कॉलम बनवतो आणि त्या कॉलमला आपण कॉस्ट पर युनिट म्हणतो. म्हणजे आत्ता जे आपण जो फॉर्मॅट ड्रॉ करणार आहोत तर तो फॉर्मॅट कसा आहे, पर्टिक्युलर्स आहे, त्याच्यानंतर पर्टिक्युलर्स, कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्ट असे तीन कॉलम आपल्याला बनवायचे. ठीक आहे. तर आपण प्रॉब्लेम आधी काय करूया, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर केल्यानंतर मी प्रॉब्लेम वाचतो, मग आपण सॉल्व करूया. ठीक आहे. तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. तर मी तुम्हाला प्रॉब्लेम ग्रुपवर पाठवलेला आहे. आता मी प्रॉब्लेम वाचतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे मनन प्रकाशनचा 12वा प्रॉब्लेम आहे. तर मी पहिल्यांदा प्रॉब्लेम आता रीड करतो. तर प्रॉब्लेममध्ये आता काय दिलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर अ कॉस्ट शीट शोईंग कॉस्ट पर आयटम अँड टोटल कॉस्ट पर टन फॉर द पिरियड 31 मार्च 2018. तर आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॉस्ट पर युनिट पण विचारलेलं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, एक अमाऊंटचा जो कॉलम आत्तापर्यंत जो करत आलो, जो अमाऊंटचा कॉलम आहे, तर तो कॉलम असणार आपला टोटल कॉस्टचा कॉलम. तो कॉलम कुठला आहे, टोटल कॉस्टचा कॉलम. आणि अजून एक त्याच्या अलीकडे बाजूला त्याच्या आधी अजून एक कॉलम आपल्याला बनवायला लागणार आहे ज्याचं नाव आहे कॉस्ट पर युनिट. तर असे दोन कॉलम आपल्याला नवीन बनवायचे. कॉस्ट पर युनिटचा पहिला कॉलम आहे कॉस्ट पर युनिटचा आणि टोटल कॉस्ट, असा दोन कॉलम पर्टिक्युलर्सच्या नंतर आपल्याला बनवायचे. तर आता मी प्रॉब्लेम पुढे वाचतो. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेलं आहे रॉ मटेरियल दिलेलं आहे, प्रॉडक्टिव्ह वेजेस, अनप्रॉडक्टिव्ह वेजेस. आता या प्रॉब्लेममध्ये वेजेसचे दोन प्रकार आहेत, एक प्रॉडक्टिव्ह वेजेस आणि अनप्रॉडक्टिव्ह वेजेस. आता प्रॉडक्टिव्ह वेजेसचा अर्थ काय होतो की ज्या वेजेसमुळे आपलं प्रोडक्शन बनतं, तर हे डायरेक्ट वेजेस आहे. ज्याच्यामुळे आपलं प्रोडक्शन बनतं ते कुठले, डायरेक्ट वेजेस आहे. आणि अनप्रॉडक्टिव्ह वेजेस म्हणजे ज्याच्यामुळे आपलं प्रॉडक्ट बनत नाही, म्हणजे ते वेजेस काहीतरी दुसऱ्या कामाला आपण वापरतो. तर प्रॉडक्टिव्ह वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि अनप्रॉडक्टिव्ह वेजेस हे फॅक्टरी एक्सपेन्सेस आहेत. ते आपले फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये येणार. नंतर फॅक्टरी रेंट अँड टॅक्सेस, हे पण फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत. नंतर फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी हिटिंग, फॅक्टरी ओव्हरहेड्स, वॉटर सप्लाय, फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी ओव्हरहेड्स. नंतर ऑफिस इन्शुरन्स, ऑफिस ओव्हरहेड्स, लीगल एक्सपेन्सेस, ऑफिस ओव्हरहेड्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आपण
3 नंबरचा डायरेक्टचा आयटम आपण पकडतो, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि तिसरा कुठला आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर रेंट ऑफ वेअरहाऊस. रेंट ऑफ वेअरहाऊस हे सेलिंग ओव्हरहेड्स आहे. नंतर मोटर पॉवर फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता हावलेज हे नवीन आहे. हावलेजचा अर्थ इंटरनल ट्रान्सपोर्ट, म्हणजे आपल्या फॅक्टरीमध्ये आता फॅक्टरी खूप मोठमोठाल्या असतात, तर एके ठिकाणून माल दुसरीकडे न्यायचा असेल त्याला हावलेज म्हणतो, म्हणजे इंटरनल ट्रान्सपोर्ट. हावलेजचा अर्थ आहे इंटरनल ट्रान्सपोर्ट, तर तो फॅक्टरीचा खर्च आहे. नंतर डायरेक्टर फीज वर्क, म्हणजे हे फॅक्टरीचा खर्च आहे. डायरेक्टर फीज ऑफिसचा खर्च आहे. फॅक्टरी सेलिंग फॅक्टरीचा खर्च आहे. सन्ड्री ऑफिस एक्सपेन्सेस ऑफिसचा खर्च आहे. फॅक्टरी स्टेशनरी फॅक्टरीचा खर्च आहे. ऑफिस स्टेशनरी ऑफिसचा खर्च आहे. लूज टूल्स रिटर्न ऑफ फॅक्टरी. नंतर रेंट अँड टॅक्सेस तिकडे दिलेलंच आहे ऑफिस. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी फॅक्टरी. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस बिल्डिंग ऑफिस. डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन सेलिंग. बॅड डेट सेलिंग. त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग सेलिंग. सेल्स डिपार्टमेंट सॅलरी सेलिंग. अपकीप ऑफ डिलिव्हरी व्हॅन म्हणजे डिलिव्हरी व्हॅनचा मेंटेनन्स, तर तो पण तुमचा सेलिंग एक्सपेन्सेस आहे. आणि बँक चार्जेस ऑफिस ओव्हरहेड्सचे. आणि शेवटचं कमिशन ऑन सेल्स हे सेलिंग आहे. आता खाली नोटमध्ये म्हटलं आहे द टोटल आउटपुट फॉर द पिरियड हॅज बीन 15,000 टन्स. आता हे काय दिलं आपल्याला, आपण प्रोडक्शन किती बनवलं, तर आपण प्रोडक्शन बनवलेलं आहे 15,000 टन्स. आता या प्रॉब्लेममध्ये हे जे प्रोडक्शन दिलेलं आहे हे एवढंच आपण 15,000च बनवलं आणि 15,000च विकलं, तर प्रोडक्शन पण 15,000 आणि सेल्स पण 15,000. तर आता आपण काय करूया, फॉर्मॅट ड्रॉ करूया. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. आता याचा जो फॉर्मॅट आहे हा आहे इलुस्ट्रेशन 12. इलुस्ट्रेशन 12. आता पहिल्यांदा आपण हेडिंग टाकायचं. इन द बुक्स ऑफ, कुणाच्या बुक्समध्ये बनवायचं आहे ते दिलेलं नाही आहे. इन द बुक्स ऑफ क्वेश्चन मार्क. नंतर कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. कॉस्ट शीट फॉर year ended 31 मार्च 2018. ठीक आहे. आणि याचे जे कॉलम्स आहेत, तर पहिला पर्टिक्युलर्सचा कॉलम. त्याच्यानंतर आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिलं कॉस्ट पर युनिटचा कॉलम येणार. एकच मिनिट. त्याच्या अगोदर आपल्याला प्रोडक्शन आणि सेल्स टाकायला लागतील. आपलं प्रोडक्शन आणि सेल्स आहेत 15,000 युनिट्स, दोन्ही पण सेम आहेत. तर इकडे लिहायचं प्रोडक्शन 15,000 युनिट्स आणि सेल्स पण 15,000 युनिट्स. असं या दोन गोष्टी आपल्याला लिहाव्या लागतात. प्रॉब्लेममध्ये ज्या युनिट्स असतात त्यावेळेला आपल्याला या दोन गोष्टी लिहाव्या लागतात. प्रोडक्शन किती आणि सेल्स किती, तर प्रोडक्शन 15,000 युनिट्स आणि सेल्स 15,000 युनिट्स. आणि नंतर मग कॉलम बनवायचे. कॉलम जे आहेत ते इकडे कॉस्ट पर युनिट. आता इथे कधी कधी आपल्याला युनिटचा कॉलम पण बनवायला लागतो. हा बनवून ठेवा, पण या प्रॉब्लेममध्ये हा लागणार नाही. कॉस्ट पर युनिट हा युनिटचा कॉलम कधी लागतो, ज्या वेळेला प्रोडक्शन आणि सेल्स वेगळे असतील. म्हणजे इथे प्रोडक्शन 15 लिहिलं आणि सेल्स 14 लिहिलं, किंवा अजून काय वेगळी काय अमाऊंट टाकली, तर या दोन गोष्टीच्या अमाऊंट जर वेगळ्या असतील तर हा युनिटचा कॉलम आपण वापरतो, नाही तर जस्ट लिहून ठेवतो. आता या प्रॉब्लेममध्ये त्याचा वापर होणार नाही, कारण प्रोडक्शन आणि सेल्स हे दोन्ही सेम आहे. तर इकडे कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्ट, म्हणजे एकंदर 4 कॉलम असतात. 4 मेन कॉलम आहेत. पर्टिक्युलर युनिट्स, कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्ट, हे 4 मेन कॉलम आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 कॉलम आहेत टोटल कॉस्ट आणि कॉस्ट पर युनिट,
हे दोन कॉलममध्ये परत इनर आउटर कॉलम करायचे. तर इकडे तुम्ही एक रुपीजचा कॉलम करा आणि इथे रुपीजचा कॉलम करा. तर हे आपण इनर आणि आउटर कॉलम बनवले. तसंच टोटल कॉस्टमध्ये पण आपल्याला इनर आणि आउटर कॉस्ट कॉलम बनवायचे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं की एक युनिटचा कॉलम वाढला आणि कॉस्ट पर युनिट तुमच्या अमाऊंटच्या कॉलमप्रमाणेच आहे. अमाऊंटच्या कॉलममध्ये पण तुम्हाला इनर आणि आउटर कॉलम असे होते आणि याच्या कॉलममध्ये सुद्धा इनर आणि आउटर कॉलम होते. तर नीट लक्ष द्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे. तर इकडे मी तुम्हाला जसं म्हणालो की आपल्याला जे कॉलम्स बनवायचे आहेत, तर तो पहिला पर्टिक्युलर्सचा कॉलम आहे. पर्टिक्युलर्सचा कॉलम आहे, नंतर युनिट्सचा कॉलम आहे. युनिट्सचा कॉलम नंतर कॉस्ट पर युनिट आहे, टोटल कॉस्ट आहे. तर या प्रॉब्लेममध्ये तुमचे दोन मेन कॉलम वाढले. दोन मेन कॉलम कुठले वाढले? युनिट्सचा कॉलम वाढला आणि कॉस्ट पर युनिटचा कॉलम वाढला. युनिटचा कॉलम वाढला, कॉस्ट पर युनिटचा कॉलम वाढला आणि कॉस्ट पर युनिटच्या कॉलममध्ये रुपीज आणि रुपीज असे दोन कॉलम झाले. आता हे आपण का केले? कारण या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला प्रोडक्शन दिलेलं आहे. 15,000 युनिट्स. ठीक आहे, म्हणून हे कॉलम केले. आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर आपल्या फॉर्मॅटप्रमाणे पहिलं काय येतं? रॉ मटेरियल कन्झ्युम. आता नीट लक्ष द्या. या प्रॉब्लेममध्ये रॉ मटेरियल कन्झ्युमचं ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेस वगैरे असं काही दिलेलं नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला रॉ मटेरियल कन्झ्युमची अमाऊंट दिलेली आहे. तर इकडे रॉ मटेरियल कन्झ्युम लिहायचं. रॉ मटेरियल कन्झ्युम डायरेक्ट त्याची अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे. आता ती अमाऊंट लिहायची टोटल कॉस्टच्या कॉलममध्ये 33,000 आणि त्याला काय करायचं? 15,000ने भागायचं. 33,000ला 15,000ने भागायचं म्हणजे 2.2 आलं. हे 2 डेसिमलपर्यंत आपल्याला लिहायचं आहे, अप टू 2 डेसिमल. म्हणजे आपण एकदम सोपं आहे. आत्तापर्यंत काय करायचो? आपण अमाऊंट लिहायचो. आता त्या अमाऊंटला किती आपण प्रोडक्शन केलं त्यांनी भागायचं. आपण आता प्रोडक्शन किती केलं? 15,000 केलं. तर 33,000ला 15,000नी भागायचं म्हणजे आपल्याला कॉस्ट पर युनिट मिळतं 2.20. तर असंच आपल्याला प्रत्येक आयटमला त्याच्या युनिट्सनी डिवाइड करायचं आहे. 33,000ला 15,000नी आपण डिवाइड केलं आणि आपलं उत्तर आलं 2.20. आता रॉ मटेरियल कन्झ्युम झाल्यानंतर तुमचा जो पुढचा आयटम आहे तो आहे डायरेक्ट वेजेस किंवा इकडे प्रोडक्टिव्ह वेजेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट आणि आपण त्याला ब्रॅकेटमध्ये काय म्हणणार? प्रोडक्टिव्ह वेजेस. ठीक आहे. आता प्रोडक्टिव्ह वेजेस आहे त्याची जी व्हॅल्यू आहे 35,000. आता याला पण आपण काय करणार? 15,000नी भागणार. याला आपण 15,000नी भागणार म्हणजे आलं 35,000. तर 35,000नी भागून इथे उत्तर आलं 2.33. म्हणजे प्रत्येक आयटमला आपण काय करणार? 15,000नी भागणार. तर डायरेक्ट वेजेस झालं, रॉ मटेरियल कन्झ्युम झालं. आता पुढचा जो आयटम आपण घेणार तो आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्स आपण घेणार. डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 3,000. तर 3,000ला परत आपण 15,000नी भागणार. 3,000ला 15,000नी भागून 0.20. ओके. आता आपण काय करणार? या तिघांची टोटल त्याला नाव देणार प्राईम कॉस्ट. इतकं सोपं आहे. आपल्याला फक्त जेवढे युनिट्स बनवले त्यांनी भागायचं आहे. आणि आता याची आपण टोटल घेऊया. प्राईम कॉस्टची 71,000 आली आणि परत इकडे आपण त्याला भागूया 4.73 आणि इथे आता आपण त्याला क्लोज करूया.
बरं, उद्यापासून सगळ्यांना सुट्टी स्टार्ट होणार आहे. नंतर आपण 10 तारखेला भेटणार आहोत. तर सगळ्यांनी एन्जॉय करा. आता नंतर तुम्हाला कसं आता TY BComचं वर्ष आहे, परत एन्जॉय करायला एवढं मिळणार नाही. शेवटचं वर्ष आपला टर्निंग पॉईंट आहे लाईफचा. तर हे प्राईम कॉस्ट आलं आपलं. प्राईम कॉस्ट आल्यानंतर आपण काय करणार, ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स त्याच्यात ॲड करणार, ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. ठीक आहे. आता फॅक्टरी ओव्हरहेडची जी व्हॅल्यू आहे, आपल्याला वेगवेगळे आयटम्स आहेत. तर पहिलं अनप्रॉडक्टिव्ह वेजेस 10,500. तर पहिलं आपण इकडे लिहायचं अनप्रॉडक्टिव्ह वेजेस 10,500. 10,500. ठीक आहे. त्याला परत आपल्याला 15,000ने भागायचं आहे. 15,000ने भागून 0.70. आता इथे पण आपल्याला तेच करायचं आहे, पण हे आयटम आपल्याला इनरमध्ये घ्यावे लागतील, कारण बरेच आहेत ना. तर हे आपण इनरमध्ये घेऊया. 10,500ला आपण 15,000ने भागलं. अनप्रॉडक्टिव्ह वेजेस झाल्यानंतर फॅक्टरी रेंट अँड टॅक्सेस 7,500. फॅक्टरी रेंट अँड टॅक्सेस, फॅक्टरी रेंट अँड टॅक्सेस. तर याची जी अमाऊंट आहे 7,500, त्याला पण आपल्याला 15,000ने भागायचं आहे, 0.50. पुढे आहे फॅक्टरी लाईटिंग. फॅक्टरी लाईटिंग त्याचं पण कॅल्क्युलेशन सेम आहे. फॅक्टरी लाईटिंग त्याची जी अमाऊंट आहे 2,500 आहे. 2,500ला परत 15,000ने भागायचं आहे, 0.17. फॅक्टरी लाईटिंग. फॅक्टरी लाईटिंग झाल्यानंतर फॅक्टरी हिटिंग. फॅक्टरी हिटिंग. फॅक्टरी हिटिंगची जी अमाऊंट आहे 1,500. 1,500ला 15,000ने डिवाइड करायचं, 0.10. 1,500ला 15,000ने डिवाइड करायचं, 0.10. नंतर वॉटर सप्लाय. वॉटर सप्लाय 1,200, त्याला 15,000ने डिवाइड केलं, 0.08. वॉटर सप्लाय झालं. वॉटर सप्लाय नंतर पुढचा आयटम आहे फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरी इन्शुरन्स आहे 1,100. 1,100ला परत युनिट्सनी डिवाइड करायचं आहे आपल्याला. 15,000ने भागायचं आहे. 15,000ने भागून कॉस्ट पर युनिट 0.07. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी वेळेवर लेक्चरला जॉईन होत चला. आपलं 11:30चं लेक्चर आहे, तरी आपण थोडंसं 11:40पर्यंत स्टार्ट केलं. सगळ्यांनी टायमावर लेक्चर जॉईन करा. एवढं कसं आता नवीन नवीन कॉन्सेप्ट तुम्ही शिकणार आहात, तर कसं एखादा कॉन्सेप्ट नाही राहिला तर तुम्हाला पुढचं कळणार नाही, आणि आपल्याला आता चांगला रिझल्ट आणायचा आहे. तर सगळ्यांनी टायमावर लेक्चर जॉईन करा. फॅक्टरी इन्शुरन्स झालं 1,100. त्याच्यानंतर मोटर पॉवर 4,400. मोटर पॉवर 4,400 आणि त्याला 15,000ने भागायचं, 0.29. तर हे मोटर पॉवर आहे. नंतर हावलेज. आता हावलेज मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे म्हणजे फॅक्टरीच्या आतमध्ये जो काय ट्रान्सपोर्ट होतो त्या ट्रान्सपोर्टला लागणारा खर्च, म्हणजे त्याला इंटरनल ट्रान्सपोर्ट म्हणतात. फॅक्टरीच्या आतमध्ये जो काय ट्रान्सपोर्टचा खर्च येतो त्याला हावलेज म्हणतात. ठीक आहे. तर हावलेजची अमाऊंट आहे 3,000. त्याला 15,000ने भागायचं. नंतर डायरेक्टर फीज. डायरेक्टर फीज. डायरेक्टर फीज आहे 1,000. त्याला 15,000ने भागायचं. नंतर फॅक्टरी क्लिनिंग 500.
फॅक्टरी क्लिनिंग 500, फॅक्टरी क्लिनिंग 500, त्याला 15,000नी भागायचं. फॅक्टरी क्लिनिंग नंतर फॅक्टरी स्टेशनरी 750, फॅक्टरी स्टेशनरी 750, फॅक्टरी स्टेशनरी. फॅक्टरी स्टेशनरी नंतर लूज टूल्स रिटर्न ऑफ 600, लूज टूल्स रिटर्न ऑफ 600, लूज टूल्स रिटर्न ऑफ 600. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 2000, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 2000. त्याच्यानंतर बाकी आता आहे याच्यात झालं. आता यांची आपण टोटल घेऊया. $36,550. एक मिनिट. फॅक्टरी लाइटिंग 2200 रुपये, 2200 रुपये. ओके. नंतर त्याला पण आपण 15,000नी भागूया. 15,000नी भागून 2.42 आणि मग यांची टोटल घेऊया. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेडची टोटल ॲड करू, म्हणजे 1,07,250 आणि परत आपण त्याची कॉस्ट पर युनिट काढूया 7.15. आता क्लोज करूया. त्याला नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट. ठीक आहे. आता पुढे काय घेणार आपण? ऑफिस ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स. आता ऑफिस ओव्हरहेड्समध्ये काय काय आहे? ऑफिस ओव्हरहेड्समध्ये ऑफिस इन्शुरन्स 500, ऑफिस इन्शुरन्स 500. ऑफिस इन्शुरन्स नंतर लीगल एक्सपेन्सेस 400, एक मिनिट. हे 500 वगैरे आपल्याला इकडे लिहायचं आहे. 500 आणि नंतर हे 400, यांना पण आपल्याला 15,000नी भागायचं. ऑफिस एक्सपेन्सेस 500ला 15,000नी भागायचं. नंतर 400ला तर दोघांना आपण 15,000नी भागलो, ऑफिस एक्सपेन्स आणि लीगल एक्सपेन्सेस. नंतर डायरेक्टर फीज 2,000, याला 15,000नी भागायचं. त्याच्यानंतर सन्ड्री ऑफिस एक्सपेन्सेस 200, सन्ड्री ऑफिस एक्सपेन्सेस 200, त्याला पण आपल्याला 15,000नी भागायचं. त्याच्यानंतर सन्ड्री ऑफिस एक्सपेन्सेस झाल्यानंतर ऑफिस स्टेशनरी 900, ऑफिस
स्टेशनरी 900, ऑफिस स्टेशनरी 900, ऑफिस स्टेशनरी 900 झाल्यानंतर रेंट अँड टॅक्सेस 500, रेंट अँड टॅक्सेस 500, रेंट अँड टॅक्सेस 500, रेंट अँड टॅक्सेस 500 झाल्यावर डेप्रिसिएशन ऑन ऑफिस बिल्डिंग 1000, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस बिल्डिंग आहे 1000, त्याच्यानंतर बँक चार्जेस, त्याला 15,000 भागायचं. आता हे पाहिजे असेल तर तुम्हाला 0.00 आलाय तर एखादा डिजिट तुम्ही इथे वाढवा, 0.03 येईल. ठीक आहे. आता काय करायचं, यांची टोटल घ्यायची, $5,550 आणि याला इथे भागायचं 15,000 0.37 आणि मग टोटल घ्यायची. याच्यात फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस ओव्हरहेडची टोटल ॲड करायची 112,800 आणि इथे रेट काढायचं, क्लोज करायचं. तर याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता त्याच्यात काय करायचं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ॲड करायची. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये आता आपल्याला काय काय घ्यायचं आहे, रेंट ऑफ वेअरहाऊस 300, रेंट ऑफ वेअरहाऊस नंतर त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन 200, डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन 200,
डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन नंतर बॅकडेट 100, बॅकडेट्स नंतर ॲडव्हर्टायझिंग 300, ॲडव्हर्टायझिंग नंतर सेल्स डिपार्टमेंट सॅलरी 1500. या सगळ्यांना पण आपल्याला 15,000ने डिवाइड करायचं आहे. सेल्स डिपार्टमेंट सॅलरी तर या सगळ्यांना पण आपण 15,000ने भागलं. त्याच्यानंतर अपकीप ऑफ डिलिव्हरी व्हॅन 700, अपकीप ऑफ डिलिव्हरी व्हॅन 700. त्याच्यानंतर कमिशन ऑन सेल्स 1,500, कमिशन ऑन सेल्स 1,500. तर याला पण आपण 15,000ने भागलं. आता यांची आपण टोटल घेणार. शेवटचा आयटम होता आणि त्याला पण आपण 15,000ने भागणार. आता याची जी टोटल येणार तिला नाव देणार टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. तर हे ॲड केलं आपण आणि इथे पण आपण रेट काढणार किंवा ॲड करणार. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सेल्स दिलेला नाही आहे, तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एवढंच करायचं आहे. पुढचं प्रॉफिट आणि सेल्स इकडे घ्यायची गरज नाही. तर आपण हे क्लोज करूया. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. तर आता याच्या पुढे आपण 13वा प्रॉब्लेम करूया. हा होता 11वा प्रॉब्लेम, 12वा. इलुस्ट्रेशन 12. आता आपण करणार इलुस्ट्रेशन 13. तर मी प्रॉब्लेम रीड करतो. हा जो 13वा प्रॉब्लेम आहे, तर आता आपल्याला मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण युनिट्सचा कॉलम वापरला नव्हता. कॉलम वापरला नव्हता. आता या प्रॉब्लेममध्ये आपण युनिटचा कॉलम वापरणार आहोत. ठीक आहे. तर आता मी प्रॉब्लेम वाचतो. तर आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलं आहे प्रिपेअर अ कॉस्ट शीट शोईंग द टोटल अँड पर टन कॉस्ट. म्हणजे मागच्या प्रॉब्लेममध्ये सारखं पर टन कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑफ पेपर मॅन्युफॅक्चर बाय टाइम्स पेपर मिल्स लिमिटेड फॉर द मंथ ऑफ मार्च 2014. तर मार्च 2014चं आपल्याला कॉस्टशीट बनवायची आहे. पुढे काय म्हटलं आहे, देअर वेअर 26 वर्किंग डेज. आता हा जो महिना आहे तो 26 दिवसांचा आहे, म्हणजे 4 दिवस सुट्टी आहे. ऑल्सो फाइंड द प्रॉफिट अर्न बाय द कंपनी. द डिटेल्स आर ॲज अंडर. तर तुम्हाला काही डिटेल्स दिलेले आहेत इकडे. तर डायरेक्ट रॉ मटेरियल. आता डायरेक्ट रॉ मटेरियल किती काय लागलं आहे, आता इथे पेपर पल्प आहे. म्हणजे आपण पेपर बनवतोय त्याला पेपरचा पल्प लागतो पेपर बनवायला. 6,000 टन पेपर लागलेला आहे आणि रेट आहे 900. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, रॉ मटेरियलची किंमत जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेला 6,000ला आपल्याला
900ने गुणायचं आहे. 6000 गुणिले 900 म्हणजे रॉ मटेरियलची किंमत आपल्याला कळेल 6000 इंटू 900. त्याच्यानंतर डायरेक्ट लेबर. आता डायरेक्ट लेबरचे या प्रॉब्लेममध्ये 3 प्रकार आहेत. एक स्किल, सेमी स्किल आणि अनस्किल असे 3 प्रकारचे लोक आपल्याला लागतात. तर जे स्किल लोक आहेत त्यांचा रेट जास्त आहे, त्यांचा रेट 250 आहे. जे सेमी स्किल आहे त्यांचा 150 आणि अनस्किलचा 100. तर आपल्याला काय करायचं आहे, जेवढे वर्कमन आहेत त्याला 26ने मल्टिप्लाय करायचं, कारण 26 दिवस आहेत आणि मग रेटने मल्टिप्लाय करायचे. म्हणजे इतकी माणसं आपल्याकडे 26 दिवस काम करतात आणि त्यांना त्या रेटने आपण पैसे देतो. म्हणजे तेवढी माणसं गुणिले डेज आणि गुणिले रेट करायचं, 3 गोष्टींना मल्टिप्लाय करायचं. नंतर इकडे डायरेक्ट इक्विपमेंट 2 प्रकारचं लागतं. आपल्याला इक्विपमेंट लागतात, काय मशिनरी लागतात, त्या भाड्याने आपण घेतो, हायर चार्जेस. तर स्पेशल इक्विपमेंट हायर चार्जेस 12,000 पर डे आहे. तर 12,000 पर डे म्हणजे 12,000 इंटू 26 करायचं. स्पेशल डाईज, तर आपल्याला काही डाय वगैरे लागतात, तर त्यांचं दिलं आहे 250 पर टन ऑफ टोटल रॉ मटेरियल इनपुट. म्हणजे प्रत्येक टन रॉ मटेरियल मागे 250 रुपये लागतात. तर आता आपण 6000 टन एवढं मटेरियल वापरलं आहे, तर 6000 इंटू 250 करायचं. प्रत्येक टनामागे 250, तर 6000 इंटू 250 करायचं. त्याच्यानंतर वर्क ओव्हरहेड. आता याच्यात नवीन आहे वर्क ओव्हरहेड व्हेरिएबल आणि फिक्स. आता मी जेव्हा तुम्हाला थेअरी समजवली त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की फिक्स काय, व्हेरिएबल काय, या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. तर फिक्स म्हणजे काय, ज्या प्रोडक्शनवरती अवलंबून नसतात, जी गोष्ट प्रोडक्शनवरती अवलंबून नसते ती फिक्स. फॉर एक्झाम्पल आपण भाडं पे करतो, तर आपण कितीही प्रोडक्शन केलं तरी भाड्याची अमाऊंट तेवढीच राहते. समजा आपण महिन्याभराला 10,000 रुपये भाडं भरतो, तर 10,000 भाड्यामध्ये आपण 10,000 वस्तू बनवल्या, 20,000 बनवल्या, 30,000 बनवल्या, कितीक वस्तू बनवल्या तर त्याचं भाडं 10,000च द्यावं लागतं. पण व्हेरिएबल काय असतं की त्याचा जो खर्च आहे तो प्रोडक्शननुसार बदलतो. म्हणजे आपण जी कॉस्ट पर युनिट काढतो, तर 10,000 बनवायला 20,000 दिले तर 20,000 बनवायला 40,000 देणार. म्हणजे ते व्हेरिएबल आहे. म्हणजे प्रोडक्शन जसं वाढतं किंवा कमी होतं त्यानुसार तो खर्च वाढतो किंवा कमी होतो, तो व्हेरिएबल आहे. आणि फिक्स म्हणजे तो खर्च तेवढाच राहतो. तुम्ही कितीही प्रोडक्शन करा, प्रोडक्शन वाढवा, प्रोडक्शन कमी करा, फिक्स खर्च त्याची अमाऊंट तेवढीच राहते, फिक्स खर्चाची अमाऊंट तेवढीच राहते. आणि व्हेरिएबल खर्चाची अमाऊंट जी असते ती त्याच्या प्रोडक्शनप्रमाणे वाढते आणि कमी होते. हा फरक आहे. ठीक आहे. तर आता या प्रॉब्लेममध्ये व्हेरिएबल दिला आहे ते डायरेक्ट वेजेसचे 50%. म्हणजे जेवढी डायरेक्ट वेजेसची टोटल येईल, तर या प्रॉब्लेममध्ये 3 डायरेक्ट वेजेस आहेत. 3 डायरेक्ट वेजेसची जी काय टोटल येईल त्याचे 50% व्हेरिएबल आहेत आणि फिक्स दिलेत 2,70,000 पर मंथ. आता इथे कसं असतं माहिती आहे का, आता प्रॉब्लेम आपल्याला थोडासा कन्फ्युजनमध्ये टाकला आहे. आता इथे 2,70,000 पर मंथ आहे. एखादी दिवस तुम्ही इंटू 12 कराल, पण या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एका महिन्याचीच कॉस्ट शीट बनवायची, तर तुम्हाला पिरियड बघायला लागेल. 2,70,000 पर मंथ दिलं आहे, तर तुम्ही इयरची बनवता का महिन्याची बनवता. तर या प्रॉब्लेममध्ये आपण कॉस्ट शीट जी बनवतोय ना ती महिन्याची बनवतोय. त्यामुळे इंटू 12 नाही करायचं. 2,70,000 आहेत ना, त्या 2,70,000च आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला काय दिलं आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स वर्क कॉस्टचे 12%. तर जी काय वर्क कॉस्ट येईल तिचे 12% हे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत. नंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ₹80 पर टन सोल्ड. आता इथे थोडंसं जरा म्हणजे नवीन आहे, थोडंसं नवीन काय की हे 80 पर टन सोल्ड म्हटलं आहे. आता सोल्ड म्हणजे काय, या प्रॉब्लेममध्ये आपलं प्रोडक्शन आणि आपले सेल्स हे जे युनिट्स आहेत हे वेगवेगळे आहेत. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण 15,000च वस्तू बनवल्या होत्या आणि 15,000च विकल्या, पण या प्रॉब्लेममध्ये तसं नाही आहे.
आपण वस्तू बनवतो त्याची क्वांटिटी वेगळी आहे आणि वस्तू विकतो त्याची क्वांटिटी वेगळी आहे. तर आता हे कसं काय आपल्याला कळणार? आता नीट लक्ष द्या. त्याच्या खाली बघा, त्याच्या खाली तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलाय आणि क्लोजिंग स्टॉक दिलाय. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक हा फिनिश गुड्सचा दिलेला आहे. त्यामुळे या प्रॉब्लेममध्ये प्रोडक्शन आणि सेल्स या वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत. तर आता आपल्याला या प्रॉब्लेममध्ये काय करायचं आहे? प्रोडक्शन आणि सेल्स त्याच्या व्हॅल्यू काढायचे. आता नीट लक्ष द्या. या प्रॉब्लेममध्ये 6000 युनिट्स आपण प्रोडक्शनमध्ये टाकलं, रॉ मटेरियल किती टाकलं? 6000 टन टाकलं. तर 6000 टन टाकलं तर ॲज्युम काय करतो की तेवढंच आपल्याला मिळणार. 6000 टन टाकून तेवढंच रॉ मटेरियल आपल्याला मिळणार किंवा तेवढेच फिनिश गुड्स मिळणार. तर प्रोडक्शन आपलं 6000 आहे. प्रोडक्शन आपलं किती आहे? 6000 आहे. आणि आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलाय आणि क्लोजिंग स्टॉक दिलाय. तर इकडे आपल्याला किती युनिट्स विकलेत ते कॅल्क्युलेट करायचे. तर पहिल्यांदा ते आपल्याला करायला लागेल. तर इथे एक नोट बनवायची, कॅल्क्युलेशन ऑफ युनिट सोल्ड. कॅल्क्युलेशन ऑफ युनिट सोल्ड अशी एक नोट आपल्याला बनवायची आहे. कॅल्क्युलेशन ऑफ युनिट सोल्ड अशी आपण एक नोट बनवूया. एकदम सोपी नोट आहे. तर ही नोट कशी करायची असते? आपण रॉ मटेरियल कन्झ्युम कसं करतो तशी असते ही नोट. तर इकडे आपण कसं करतो? ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, जो काय ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आहे त्याचे युनिट्स आपण इथे लिहितो. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स त्याचे काय लिहितो? युनिट्स. आता त्याच्यात आपण ॲड काय करणार? ॲड युनिट्स प्रोड्यूस्ड. ॲड किती युनिट्स आपण बनवले, प्रोड्यूस केले. ॲड युनिट प्रोड्यूस. ठीक आहे. आता ओपनिंग स्टॉक प्लस युनिट प्रोड्यूस, जसं ओपनिंग स्टॉक प्लस परचेस असतं तसं इकडे काय? ओपनिंग स्टॉक प्लस युनिट्स प्रोड्यूस आणि इक्वल टू काय असतं? क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स त्याच्यात आपण इथे लिहितो युनिट्स. ठीक आहे. आणि त्याच्यात युनिट सोल्ड आपण ॲड करतो. युनिट सोल्ड म्हणजे ते सगळे युनिट्सच घेतलेले आहेत. किती युनिट्स आपला ओपनिंग स्टॉक होता, किती बनवले, किती ओपनिंग स्टॉक होता, किती बनवले, या दोघांची जी बेरीज आहे ती क्लोजिंग स्टॉक आणि युनिट सोल्ड एवढी यायला पाहिजे. आता तुम्ही ट्रेडिंग अकाउंट बनवता. ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय असतं? ओपनिंग स्टॉक आणि परचेस असतं डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय असतं? ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस असतं. आणि क्रेडिटला काय असतं? सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. त्यामुळे ह्याचे जे युनिट्स आहेत ते ओपनिंग स्टॉक आणि परचेसची टोटल, ओपनिंग स्टॉक आणि परचेसची टोटल आणि सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकची टोटल, ही दोन्ही टोटल सेमच असायला पाहिजे. आता ते आपण इकडे इक्वेशनच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. एक समीकरण आहे, इक्वेशन आहे. तर इक्वेशनच्या स्वरूपात आपण लिहितो. तर ओपनिंग स्टॉकचे जे युनिट्स आहेत ते आहेत 500. ओपनिंग स्टॉकचे युनिट 500. त्याच्यात आपण युनिट्स प्रोड्यूस केले 6000. 6000 युनिट्स आपण बनवले. आणि क्लोजिंग स्टॉकचे जे युनिट्स आहेत, क्लोजिंग स्टॉकचे युनिट्स इकडे दिले 300. क्लोजिंग स्टॉकचे युनिट 300 आणि आपल्याला युनिट सोल्ड हे काढायचे आहेत, US काढायचे आहेत, युनिट सोल्ड. ठीक आहे. तर आता काय केलं आपण? त्याच्या व्हॅल्यू टाकल्या. तर ओपनिंग स्टॉक किती आहे? 500. युनिट्स प्रोड्यूस किती आहे? 6000. क्लोजिंग स्टॉक 300 आणि युनिट सोल्ड आपल्याला काढायचे. आता नीट लक्ष द्या. या दोघांची टोटल किती? 6500. नंतर इक्वल टू 300 प्लस युनिट सोल्ड. आता आपण काय करायचं? हे 300 आणि युनिट सोल्ड त्या बाजूला घ्यायचं. जसं आपण शाळेत असताना समीकरण सॉल्व करायचो तसं हे सॉल्व करायचं आहे. तर 300 आणि युनिट सोल्ड इकडे लिहिले आणि इकडे 6500 लिहिले. ठीक आहे. आता सोपं आहे. आपण समीकरण सॉल्व करायचं आहे. युनिट सोल्ड इक्वल टू 6500 ते 300 तिकडे जाणार आणि मायनस होणार. 300 वजा करायचे म्हणजे समीकरण सॉल्व करतोय. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण त्याच्या व्हॅल्यू टाकल्या
दुसऱ्या स्टेपमध्ये यांची बेरीज 6,500, यांची बेरीज 6,500 आणि हे ॲज इट इज घेतलं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं, आपण ही साईड या साईडला टाकली, ती साईड त्या साईडला टाकली. आणि इथे काय करणार, साईड इथे 300 तिकडे टाकायचे, म्हणजे त्याची जी हे त्याचं जे चिन्ह आहे ते बदलणार, प्लस आहे ते मायनस होणार. आणि युनिट सोल्ड किती आले तुमचे, युनिट सोल्ड आले 6,200, युनिट सोल्ड आले 6,200. तर अशा प्रकारे आपले युनिट्स प्रोड्यूस आहेत 6,000. आपण हे इकडे लिहू म्हणजे जरा बरं पडेल. तर युनिट्स प्रोड्यूस 6,000 आहेत आणि युनिट सोल्ड किती आहे, 6,200. युनिट प्रोड्यूस 6,000 आणि युनिट सोल्ड 6,200. त्याच्या खाली इथे लिहायचं युनिट सोल्ड 6,200, युनिट सोल्ड 6,200. ठीक आहे. तर हे नवीन होतं. तर ज्या प्रॉब्लेममध्ये युनिट्स असतील तर त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला हे इक्वेशन घ्यावं लागतं. म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिला असेल तर ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्सचा युनिट्समध्ये दिला असेल तर ही वर्किंग नोट करायला लागते. आता याचा फॉर्मॅट मागच्या प्रॉब्लेमसारखाच आहे. याचा तुम्हाला परत 4 कॉलम बनवायचे आहेत. तर आपण फॉर्मॅट बनवूया. तर हा फॉर्मॅट आहे इन द बुक्स ऑफ टाइम्स पेपर मिल. टाइम्स पेपर मिल, टाइम्स पेपर मिल हे कंपनीचं नाव आहे. नंतर कॉस्ट शीट फॉर मंथ एंडेड आहे. इथे इयर एंडेड नाही आहे, मंथ एंडेड 31 मार्च 2014. म्हणजे आपण महिन्याची बनवतो इकडे. तर इकडे प्रोडक्शन आहे 6,000 युनिट्स. प्रोडक्शन 6,000 युनिट्स आणि सेल्स आहे 6,200 युनिट्स. प्रोडक्शन 6,000 युनिट्स, सेल्स 6,200 युनिट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण हे स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदी आता इथे युनिट्सचा कॉलम आपल्याला वापरायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदी आता आपण काय लिहिणार इकडे, रॉ मटेरियल कन्झ्युम. आता नीट लक्ष द्या, रॉ मटेरियल कन्झ्युम जे आपल्याला घ्यायचं आहे ते आपले 6,000 टन आहेत आणि त्याचा रेट आहे 900 रुपये प्रमाणे. 6,000 टन आपण 900च्या प्रमाणे घेतोय. म्हणजे इकडे काय करायचं, 6,000 इंटू 900, 6,000 इंटू 900 करायचं. आणि ते आपल्याला लिहायचं आहे टोटल कॉस्टच्या आउटर कॉलममध्ये. 6,000 इंटू 900 म्हणजे हे आलं 54 लाख. आणि आपलं जे प्रोडक्शन आहे 6,000 प्रोडक्शन आहे आणि इकडे 54 लाखाला 6,000ने भागायचं. 6,000ने भागून अप टू 2 डेसिमलपर्यंत आपलं उत्तर यायला पाहिजे. 6,000 2 डेसिमलपर्यंत उत्तर घ्यायचं. म्हणजे सोपं आहे. प्रोडक्शन आपल्याला 6,000 दिला आहे, आपला मटेरियलचा खर्च 54 लाख आहे. 54 लाखाला 6,000ने भागलं. नंतर पुढे आहे डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस त्याचे 3 प्रकार आहेत डायरेक्ट वेजेसचे. तर पहिलं आहे डायरेक्ट वेजेस स्किल वर्कमन. स्किल वर्कमन हा पहिला प्रकार आहे. स्किल वर्कमन. तर स्किल वर्कमन त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, पहिली किती माणसं आहेत, त्याची जी माणसं आहेत 280 माणसं. 280 माणसं किती दिवस काम करतात,
280 माणसं 26 दिवस काम करतात. 280 26 दिवस काम करतात आणि त्याचा पर डेचा रेट आहे 250. तर आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. 280 दिवस, 280 माणसं 26 दिवस 250च्या रेटने काम करतात आणि हे इनर कॉलममध्ये आपल्याला लिहायचं आहे, कारण 3 प्रकार आहेत. 18,20,000, 18,20,000. तर त्याला आपण काय करायचं, 6,000ने भागायचं. ठीक आहे, तर 303.33. तर इथे आपण काय केलं, याच्यात 3 प्रकारचे वेजेस आहेत. एक स्किल, सेमी स्किल आणि अनस्किल. स्किल, सेमी स्किल आणि अनस्किल. तर आपल्याला काय करायचं आहे, तिघांच्या अमाऊंट इनरमध्ये लिहायच्यात आणि त्यांची टोटल आउटरमध्ये लिहायची आहे. तर हे स्किल झाल्यानंतर पुढचं आहे सेमी स्किल्ड. सेमी स्किल्ड. ठीक आहे, तर सेमी स्किलमध्ये आपल्याकडे आहेत 300 माणसं. 300 माणसं 26च्या रेटने 26 दिवस काम करतात 150च्या रेटने. 26 माणसं 150च्या रेटने काम करतात. 300 माणसं 26 दिवस, 300 माणसं 26 दिवस 150च्या रेटने काम करतात. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करूया. 11,70,000, 11,70,000 आणि रेट काढू 195. 195. आणि शेवटचं आहे अनस्किल्ड. अनस्किल्डमध्ये किती माणसं आहेत? अनस्किल्डमध्ये 470 माणसं आहेत. 470 माणसं 26 दिवस 100च्या रेटने काम करतात. 100च्या रेटने काम करतात. तर त्याचा रेट आहे 12,22,000 आणि अमाऊंट काढायची, रेट काढायचा. तर अमाऊंट 12,22,000 आणि रेट 203.67. आता काय करायचं, या तिघांची टोटल घ्यायची. तिघांची टोटल 42,12,000 आणि त्याला पण 6,000ने भागायचं. 702. ठीक आहे, आता यांची टोटल, एक मिनिट, डायरेक्ट एक्सपेन्सेस पण आहेत ना आपल्याकडे. डायरेक्ट एक्सपेन्सेस आता हे क्लोज करायचं. फक्त इनर कॉलम क्लोज करायचा, आउटर कॉलम क्लोज नाही करायचा, कारण डायरेक्ट एक्सपेन्सेस त्याच्यात ॲड करायचे. तर दोघांचे इनर कॉलम आपण क्लोज करूया. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आता आपल्याला इकडे दिलेलं आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये स्पेशल इक्विपमेंट पहिलं घ्या. स्पेशल इक्विपमेंट 12,000 पर डे आहे. तर इथे काय करायचं, 12,000 × 26 करायचं. 12,000 × 26. 12,000 × 26 इनर कॉलममध्ये लिहायचे. 3,12,000. 3,12,000ला 6,000ने भागायचं. 52. त्याच्यानंतर स्पेशल इक्विपमेंट झालं तर स्पेशल डायस त्यांनी काय म्हटलंय, प्रत्येक टन मागे 250. स्पेशल डायस म्हणजे आपण 6,000 टन वापरलाय आणि प्रत्येक टनामागे 250. 6,000 × 250. त्याची टोटल कॉस्ट घ्यायची 15,00,000
आणि 15 लाखाला 6,000ने भागायचं 250. त्याच्यानंतर आता आपल्याला टोटल घ्यायची आहे. $18,12,000 आणि त्याला 6,000ने भागायचं 302. त्याच्यानंतर आता या तिघांची टोटल आपण घेऊ शकतो. प्राइम कॉस्ट, रॉ मटेरियल कन्झ्युम, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिघांची टोटल प्राइम कॉस्ट आणि इथे 6,000ने भागायचं 1904. ठीक आहे. तर आता आपण हे क्लोज करू शकतो. वरचं हे आता वरचं क्लोज करायचं आणि त्याला नाव द्यायचं प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट नाव दिलं. आता पुढे येणार फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये पहिलं लिहायचं व्हेरिएबल. व्हेरिएबल जे आहे ते वेजेसच्या 50% आहेत. म्हणजे 42,12,000चे 50%. 42,12,000 त्याचे 50%. हे इनर कॉलम मध्ये लिहायचं. तर ते आहे 21,06,000 आणि फिक्सची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं फिक्स पर मंथ आहे, तर इंटू 12 नाही करायचं कारण ही 1 महिन्याचीच आहे. तर फिक्सची अमाऊंट तुम्ही डायरेक्ट घ्या 2,70,000 आणि या दोघांना आपल्याला 6,000ने भागायचं आहे. इथे 6,000ने भागलं, 6,000ने भागलं. आता या दोघांची टोटल आपण आउटरमध्ये घेऊया. नंतर त्याला पण 6,000ने भागू आणि यांची टोटल करूया. यांची जी टोटल आहे कॉस्ट पर युनिट काढू. तर हे आपण काढलं कॉस्ट पर युनिट आणि हे आता आपण क्लोज करूया. त्याला नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट नाव दिलं. आता फॅक्टरी कॉस्ट नंतर येणार ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स मध्ये काय काय येतं? ऑफिस ओव्हरहेड्स आता याच्यात डायरेक्टली तुम्हाला सांगितलंय की ते वर्क कॉस्टच्या 12%. तर आपल्याला काय करायचं आहे, वर्क कॉस्ट आपली जी आली 1,38,00,000, 1,38,00,000चे 12%. तर आपण मोठे झालो, आता करोडोंमध्ये खेळतो. 1,38,00,000. $1,38,00,000चे 12%. तर हे एकच आयटम आहे, तर तुम्ही डायरेक्टली आउटरमध्ये लिहू शकता. 1,38,00,000चे 12%, 16,56,000.
16,56,000 1,38,00,000चे 12% आणि त्याला 6,000ने भागायचं 276. नंतर त्याची टोटल करायची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे, त्याची टोटल येणार ठीक आहे. नंतर आता मेन महत्त्वाची स्टेप आहे, कारण आता इकडे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आहे. हे नीट समजून घ्या सगळ्यांनी, खूप महत्त्वाची स्टेप आहे. आता बघा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आल्यानंतर इकडे आपण लिहायचं ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सचं तुम्हाला युनिट्स दिलेले आहेत आणि रेट दिलेला आहे. तर इकडे 500 युनिट्स लिहायचे. 500 युनिट्स लिहून त्याचा रेट 2501.60 2501.60 आहे. तर त्याला मल्टिप्लाय करायचं. 500 × 2501.60 म्हणजे अमाऊंट येते 12,50,800. 12,50,800. एक मिनटं, हे जे आपण लिहिलं हा 500 युनिट्सच्या कॉलममध्ये यायला पाहिजे इकडे, आणि हे जे अमाऊंट टाकतो ते इथे यायला पाहिजे. 2,501.60. हा बघा, हा युनिट्सचा कॉलम आहे आपला. आणि सी पी यूचा आपण जो आउटरमध्ये लिहिला आहे, सी पी यूच्या आउटरमध्ये लिहिला आहे, युनिट्समध्ये लिहिला आहे, आणि इथे टोटल कॉस्टचा आउटर, दोन्ही आउटरच आहेत. सी पी यू आणि टोटल कॉस्ट दोन्ही आउटर. तर आपण काय केलं, 500ला सी पी यूनी मल्टिप्लाय केलं. तर पहिलं आपण काय घेतो, ओपनिंग स्टॉक घेतो. तर पहिलं ओपनिंग स्टॉक काय काय घेतलं, युनिट्स घेतले, रेट घेतला, युनिट्स आणि रेट घेतले. नंतर युनिट्सनी रेटला मल्टिप्लाय केलं. इथे मी करून दाखवतो तुम्हाला. युनिट्सनी रेटला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, आणि ही 12,50,800 ही अमाऊंट काढली. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला हे युनिट्स ॲड करायचे. इथे 6,000 आहेत, इथे 6,000 आहेत, आणि इथे 500 आहेत, म्हणजे ते 6,500 येणार. तर आपण युनिट्स ॲड केले आणि टोटल कॉस्ट ॲड केली. युनिट्स ॲड केले आणि काय केलं, टोटल कॉस्ट ॲड करायची. सी पी यूला काहीच नाही करायचं, सी पी यू ॲज इट इज ठेवायचा. युनिट्स आणि टोटल कॉस्ट ॲड करायची. म्हणजे एकदम सोपं आहे. आपण युनिट्सला रेटनी मल्टिप्लाय करून अमाऊंट काढली. युनिट्सला रेटनी मल्टिप्लाय करून अमाऊंट काढली आणि नंतर ते ॲड केलं. काय काय ॲड केलं, युनिट्स आणि टोटल कॉस्ट. हे ॲड नाही केलं, सी पी यू ॲड नाही केलं, युनिट्स आणि टोटल कॉस्ट ॲड केला. आता तसंच आपल्याला क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा आहे. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. तर क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स जे आहेत ते आपल्याकडे किती आहेत, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आहेत 300. आणि त्याला जो रेट आपल्याला वापरायचा आहे तो हा कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा रेट वापरायचा आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा रेट 2,576. हे खूप महत्त्वाची स्टेप आहे. क्लोजिंग स्टॉकला रेट कुठला वापरतो आपण, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा. तर हा 2,576चा रेट इकडे आपण वापरलेला आहे. ठीक आहे, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा रेट आपण इकडे वापरला. आणि जसं मगाशी आपण जसं मल्टिप्लाय केलं तसं इकडे मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 500ला 2,501.6ने मल्टिप्लाय केलं, तसंच इकडे 300ला 2,576नी मल्टिप्लाय करायचं. आणि मग तुम्हाला मिळणार कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे ओपनिंग स्टॉक ॲड केला आणि क्लोजिंग स्टॉक आपण मायनस केले. आता नीट लक्ष द्या,
इथे पण मगासारखंच करायचं. आता तुम्ही काय केलं, युनिट्स आणि अमाऊंट ॲड केली ना, युनिट्स आणि टोटल कॉस्ट ॲड केली. तसंच इकडे युनिट्स आणि टोटल कॉस्ट मायनस करायची, युनिट्स आणि टोटल कॉस्ट मायनस करायची. तर युनिट्स मायनस करून किती येतात, 6200. आणि इथे पण युनिट्स मायनस करून किती येतात, 15,93,000, नाही 1,59,34,000. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. आता इथे रेट कसा काढायचा, ह्या अमाऊंटला, ही जी टोटल कॉस्ट आहे, टोटल कॉस्टला युनिट्सला भागा, टोटल कॉस्टनी युनिट्सना भागा, म्हणजे इकडे टोटल कॉस्ट आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, सोपं आहे. पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला कठीण वाटतंय. अजून आपण 2-3 प्रॉब्लेम याचे करणार आहोत, तर टेन्शन घेऊ नका. बघा, परत पहिल्यांदा सांगतो. आपण ओपनिंग स्टॉक एक या 3-3 ओळी आपण वेगवेगळ्या घेऊया. तो ओपनिंग स्टॉक काय केलं, 500 आहे, 500 युनिट्स आहेत आणि त्याचा रेट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला आहे. 500 युनिट्सचा रेट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला आहे, त्यांनी मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. तर ही आपली ओपनिंग स्टॉकची ओळ झाली. 500ला रेटनी मल्टिप्लाय केलं, 500ला रेटनी मल्टिप्लाय करून अमाऊंट आली. ठीक आहे. नंतर आपण काय केलं, हे ॲड केलं. ॲड काय केलं, फक्त युनिट्सचा कॉलम आणि टोटल कॉस्टचा कॉलम या दोनच ॲड केलेला आहे. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉकचं पण तसंच करायचं आहे. क्लोजिंग स्टॉक युनिट्स 300 आहे, म्हणजे आपण हे टोटल आपली झाली. नंतर क्लोजिंग स्टॉक 300 दिला आहे. आता 300ला रेट कुठला वापरायचा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा रेट वापरायचा. कुठला रेट वापरायचा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा रेट वापरायचा. आणि इथे पण मल्टिप्लाय करायचं, जसा ओपनिंग स्टॉक मल्टिप्लाय केलेला आहे तसा क्लोजिंग स्टॉक पण काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सोपं आहे. आता काय करायचं, ही जी अमाऊंट आहे याच्यातनं मायनस करायचं. 6,500 म्हणून 300 मायनस केले, 6,200. आणि ही जी टोटल कॉस्ट आहे त्याच्यातनं ही 7,72,800 मायनस करायची, म्हणजे हे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल. हे तुम्ही हा प्रॉब्लेम आणि मागचा प्रॉब्लेम, आणि तुम्ही मला होमवर्क सबमिट नाही करत आहात, तर जे 4 प्रॉब्लेमचे मागचे 2 आणि आत्ताचे 2, मला सगळ्या प्रॉब्लेमचं होमवर्क सबमिट करायला पाहिजे. तुम्ही सबमिट करा. आता सुट्टी आहेत, तर सुट्ट्यांमध्ये मला एक प्रॉब्लेम तरी तुम्ही पाठवत जा. होमवर्क करून एक प्रॉब्लेम तरी मला पाठवायचा आहे. ओके. तर हे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढलं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स घ्यायचं आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये डायरेक्ट त्यांनी म्हटलं आहे, आता नीट लक्ष द्या, 80 पर टन सोल्ड. आता 80 पर टन सोल्ड म्हटलं आहे. आता सोल्ड इथे बघा, इथे 6,200 एवढे विकलेत. आपण वरती जे कॅल्क्युलेशन केलं होतं, आपण बनवले 6,000 आणि 6,200 विकले. तर इथे काय म्हटलं आहे, 80 पर टन सोल्ड. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, 80ला 6,000नी गुणायचं नाही आहे, 80ला 6,200नी गुणायचं आहे. तर इथे काय करायचं, 80 लिहायचं, 80ला 6,200नी गुणायचं. 80ला 6,200नी गुणून आपल्याला टोटल कॉस्ट मिळणार. ठीक आहे. तर आता इथे टोटल कॉस्ट आली, टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. तर हे काय करायचं, आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये सेलिंग ओव्हरहेड ॲड करायची आणि इथे पण ॲड करायची. ठीक आहे. आणि हे आपण 2 डेसिमलपर्यंत घेऊया. कधी पण कॉस्ट पर युनिट तुम्ही 2 डेसिमलपर्यंत घ्या. आता याच्यात प्रॉफिट ॲड करायचा, ॲड प्रॉफिट आणि मग सेल्स. ठीक आहे. आता प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलं आहे 3,000च्या रेटने विकला, 3,000च्या रेटने आपण विकलेला आहे. आता नीट लक्ष द्या. आता कसं करायचं, 3,000च्या रेटने किती युनिट्स विकले, 6,200. तर इकडे 3,000ला 6,000
200ने गुणायचं, 3000ला 6200ने गुणायचं आणि प्रॉफिट आपला बॅलन्सिंग फिगर असेल दोन्हीकडे. इथे कॉस्ट पर युनिटमध्ये पण बॅलन्सिंग फिगर आणि टोटल कॉस्टमध्ये पण बॅलन्सिंग फिगर. ठीक आहे. तर जसं आपण अमाऊंटचा कॉलम करायचो तसासा कॉस्ट पर युनिटचा कॉलमही आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, हा क्लोज करूया. इथे आपल्याला टोटल कॉस्ट, प्रॉफिट आणि सेल्स या 3 गोष्टी क्लोज करायच्या आहेत. तर हा टोटल कॉस्ट क्लोज केला, हा प्रॉफिट क्लोज केला आणि शेवटला सेल्स क्लोज करायचं. ओके. तर आपला प्रॉब्लेम संपला आणि सगळ्यांना आता आपली सुट्टी चालू होते. तर सुट्टीत हे फक्त एक एक प्रॉब्लेम सॉल्व करून मला होमवर्क पाठवा. नंतर आपण भेटूया. बहुतेक आपण कॉलेजमध्ये भेटू किंवा आपलं ऑनलाईन लेक्चर असेल. तर सगळ्यांना हॅपी वेकेशन. तुम्ही एन्जॉय करा. बाहेर कुठे जाऊ नका, जास्त फिरू नका, घरीच राहा, काळजी घ्या. आपण लेक्चर संपूया आपलं.